हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शेव हे शेव अगदी छोट्या मुलांपासनं वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना खायला येईल अशा प्रकारचे मी शेव बनवून दाखवलेली आहे. तर चला आपण त्याची कृती बघूयात. आधी मी 1 वाटी उडदाची डाळ अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. असं 3-4 वेळा धुवून घ्या. खायला अगदी टेस्टी आहेत. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर बघा, अशी उडदाची डाळ मी कुकरमध्ये याला प्रमाण 1 वाटी उडदाच्या डाळीला 1.5 वाटी पाणी, जास्त नाही टाकायला पाहिजे. जास्त टाकल्यानं पाणी कुकरमधून बाहेर निघतो आणि जास्तही पाणी झाल्यावर त्याच्यामध्ये पुन्हा मळताना त्रास होतो. बघा, थोडीशी हळद टाकून अशी 3 शिट्टी व्यवस्थित अशी घ्या. इकडे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेली आहे. याच्यामध्ये किती बसतं त्या हिशोबाने घ्या. सध्या मी 1 वाटी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये धनिया, काळी मिरी आणि थोडीशी जिरे हे देखील व्यवस्थित असं भाजून मिक्सरमधून बारीक करून घ्या. अशा प्रकारे ह्याला देखील असं गाळून घ्या, म्हणजे चाळून घ्या. याने काय होतं, जे बारीक बारीक मध्ये चोथा असतो ना, त्याने असे दाताच्या खाली असं हे होणार नाहीये आणि खुसखुशीत होतात. आणि लाल तिखट देखील मी असं व्यवस्थित असे गाळून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे आता ह्या पिठाला एकजीव करून घ्या. अशा प्रकारे आता याच्यामध्ये थोडीशी तेल टाकून पुन्हा एकदा असे मिक्स करून घ्या. अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आता आपला इथे डाळ शिजलेला आहे. बघा, अगदी परफेक्ट अशी कुक झालेला आहे. पाणी देखील त्यात जास्त नाहीये आणि कमी पण पडलेलं नाहीये. तर आता ही डाळ त्याच्यामध्ये टाकून घेऊयात पिठाच्या मिश्रणामध्ये. तुम्ही असे एकदा नक्की ट्राय करा, कारण ही नवीन पद्धतीची अगदी वयस्कर माणसाला खायला देखील, ज्यांच्या तोंडात दात नाही आहेत वयस्कर काका काकूंचे, त्यांना देखील अगदी असे आवडीने खाईल. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जास्त मसाला देखील टाकलेले नाही आहेत कुठलेच. आपण लाल तिखट देखील कमी टाकलेले, कारण आपण याच्यामध्ये काळी मिरी टाकलेले आहेत. काळी मिरी देखील स्पायसी असतात म्हणून. हे बघा, असे मिश्रण सगळं मिक्स करून घ्या. गरम आहे ना, म्हणून मी एका पळीच्या मदतीने असे व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही देखील अशाच प्रकारे करून घ्या. आता थोडं गार झालं ना मिश्रण, त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं तांदळाचं पीठ हे देखील त्यामध्ये ॲड करा. पुन्हा याला मिश्रण एकजीव करून हे बघा थोडा वेळ ठेवून द्या, 10-15 मिनिटासाठी. आता बघा, आपण मीठ टाकलेलं आहे आणि ते डाळीचं जे हे होतं ना, तेच देखील पाणी त्या पिठामध्ये अगदी असे व्यवस्थित मुरलेलं आहे. ह्याला असं मिश्रण एकजीव, आता आपण कणिक कशी मळतो की नाही तशी एकजीव करून घ्या. असं अशा प्रकारे बघा, तुम्हाला वाटलं असं कोरडं कोरडं वाटतंय तर थोडंसं तुम्ही पाणीचं हातात थोडीशी पाणी घेऊन त्यामध्ये टाकून घ्या, पण मला गरज पडलेलं नाही आहे. हे बघा, अगदी असे 10 मिनिटं ठेवले होते तर पूर्ण आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. आता ही पीठ असे थोडीशी तेल लावून त्यामध्ये टाकून चोरीच्या मदतीने आपण ह्याच्या शेव पाडून घेऊयात. इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल असं अगदी कडकडीत तापायला पाहिजे. त्यानंतर फ्लेम लो करा, नाहीतरी हाताला वापायला लागतात, चटके बसतात. बघा, अशा प्रकारे त्यात मी टाकलेली आहे. दोन्ही प्रकारचे सुरेने कसे करायचे ते दाखवलेले आहे. तर बघा, तेल आपल्या तापलेलं आहे. चेक करण्यासाठी थोडंसं मी पीठ टाकलं होतं. अशा प्रकारे तेलामध्ये व्यवस्थित असं फ्लेम थोडंसं लो करूनच
टाकून घ्या अशा प्रकारे। हे बघा अशा प्रकारे ही शेव इतकी टेस्टी आहे, खरंच फार टेस्टी आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। कमीत कमी साहित्यामध्ये इतकी छान असे बनलेले आहेत ना, ज्या काका काकूंच्या तोंडात दात नाही त्यांना देखील तुम्ही दिल्या ना ते आवडीने खातील। म्हणजे आपण बाकीची चकल्या वगैरे बनवतो, मग त्यांना खायला येत नाही, मग त्याच्या टायमाला असे करून द्या। आणि शिवाय इन्स्टंट पण बनवले जाते, म्हणून फार सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे। तर बघा अशी ही आपली, याला कोणी मुरकुल म्हणतात आणि आपण काय म्हणतो याला शेव म्हणतो। तर बघा कशी आपली एकदम अशी कुसकुशीत झालेली आहेत। तोडून दाखवते मी तुम्हाला बघा। तर ही रेसिपी कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि हां, नवीन कोणी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।